नमस्कार, मी अमित पाटील. तुमचे सर्वांचे संकल्प एज्युकेशनचे यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आपण बऱ्याचशा विद्यार्थ्यांची सध्याला जी सक्सेस स्टोरी ती पाहत आहोत. सध्याला रिसेंटली ग्रामीण बँकेचे रिझल्ट लागले आणि त्यानंतरच महावितरण ज्याच्यात ज्युनियर अकाउंटंट ही पोस्ट होती त्याचे रिझल्ट पब्लिश झाले जानेवारीमध्ये. ही ॲड आली होती नोव्हेंबरमध्ये 2023, आय थिंक ऑक्टोबर 2023, आणि नोव्हेंबरपर्यंत फॉर्म फिलिंग डेट होती, ज्याची एक्झाम 1 वर्ष लेट झाली आणि लवकरात लवकर त्यांनी 2 महिन्याच्या आत रिझल्ट लावला. तर आपल्यासोबत आहे दीपाली आणि मधुराचा ऑल ओव्हर महाराष्ट्र रँक 5 आलेला आहे आणि दीपालीचा ऑल ओव्हर महाराष्ट्र रँक 56 आलेला आहे. आता जर तुम्ही पाहत असाल तर 2 मैत्रिणींच्या यशाची गाथा. आता सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे, दोघींचा जन्म नोव्हेंबर महिना 2002, बहुतेक 13 नोव्हेंबर 15 नोव्हेंबर असं आहे. आणि दोघींचं स्कूलिंग सेम स्कूलला झालं, गुजराती कन्या स्कूल. त्यानंतर दोघींनी BCom सुद्धा सेम कॉलेजमधनं केलं, म्हणजे किती योगायोग म्हणावा. आणि दोघींचं सिलेक्शन सेम पोस्टसाठी झालेलं आहे. तर आपण त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. तर सगळ्यात पहिला प्रश्न, कसं वाटतंय सध्याला? सध्या तर खूप छान वाटतंय. आता बेरोजगारने आम्ही रोज बेरोजगार राहिलेले नाही, बेरोजगार हा डब्बा त्यांच्यावरचा पुसला गेलेला आहे. माझ्या मते तुमच्या दोघींचं वय 22 असं वाटतं, राईट? येस सिलेक्शन झाल्याच्या नंतर घरच्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? घरच्यांची प्रतिक्रिया तर खूप भारी होती. त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येणं म्हणजे याच्यापेक्षा भाग्याची गोष्ट नसते म्हणा. मुलांसाठी आपले आई वडील खुश आहेत, सगळेजण खुश आहेत. व्हेरी गुड. म्हणजे सिलेक्शन झाल्याच्या नंतर आईवडिलांचे जे आनंदाश्रू आहेत ते पाहण्यात काहीतरी वेगळीच मजा असते आणि तो दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात यावा असं प्रत्येक कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्याला वाटत असतं. बरं, माझा पहिला प्रश्न असा की तुम्ही बँकिंगकडे यायचं कधी ठरवलं होतं? पहिले मी दीपालीला विचारतो, बँकिंग करायचं असं कधी ठरवलं? बँकिंग करायचं तर मी ॲक्च्युली आफ्टर 10thच ठरवलं होतं, त्यामुळे मी कॉमर्स फील्ड निवडली आफ्टर होती. 10th? येस सर. कसं? सर ॲक्च्युली माझे आईचे वडील बँकेत होते. अच्छा. त्यांची अशी इच्छा होती की मी पण बँकेत लागावं आणि 10thला ते एक्सपायर झाले होते. त्याच्यामुळे मी ठरवलं की मी त्यांचं स्वप्न कंप्लीट करेल आणि त्याच्यामुळे मी बँकिंग, आणि मला आवडतही होतं, त्याच्यामुळे मी हा क्षेत्र निवडला. अच्छा. आणि नंतर तू कॉमर्सला ॲडमिशन घेतलंस, बरोबर? हो. आणि क्लासेस दोघींनी माझ्या मते थोडं पुढं मागं लावलेले आहेत ना तुम्ही? तू पहिले लावले होतेस, हां, मी बरोबर? BCom सेकंड इयरला असताना क्लास लावले होते. आणि मधुराने माझ्या मते 3rd इयरला असताना लावलेले, मी बरोबर? थर्ड इयरच्या लास्ट सेम मध्ये अच्छा. क्लासेस जॉईन केले. हम्म. म्हणजे टाइम वेस्ट होऊ नये नंतर 6 महिने. अच्छा. ह्या दोघींनी MComला ॲडमिशन घेतलेलं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की BCom नंतर MCom हा डिसिजन तुम्ही का घेतलात? एक तर आपली जे BComचा सिलेबस आहे, जे काही BComचं आपण एवढं शिकलोय ते विसरून जाऊ नये, आपली त्याची लिंक तुटू नये म्हणून हा एक मेन होता. आणि आत्ता पण आम्हाला महावितरणमध्ये तेच कामाला आलं की आमची लिंक तुटली नव्हती, आम्हाला सगळं माहिती होतं, त्यामुळे अच्छा. बेनिफिट झालाच आहे. म्हणजे कंटिन्युएशनमध्ये अभ्यास झालेला असल्यामुळे बऱ्यापैकी फायदा झाला. Yes. मला थोडंसं तुमचं एक फॅमिली बॅकग्राऊंड सांगता का? तुझे वडील काय करतात? माझे वडील जेंट्स टेलर आहेत. अंगुरी बागमध्ये दुकान आहे त्यांचं. अच्छा. आणि आई हाऊसवाईफ आहे. अच्छा, होम मेकर म्हणणं जास्त योग्य राहील. Okay. ठीक आहे. आणि दीपाली? माझी आईसुद्धा होममेकरच आहे आणि बाबा जनरल कॉस्मेटिकचे होलसेलर आहे. अच्छा, जनरल कॉस्मेटिकचे होलसेलर. घरनं सपोर्ट होता म्हणजे? हो, पॅरेंट्सचा घरनं कसा support. सपोर्ट होता, जरा थोडंसं एक्सप्लेन करा. खरं म्हणलं तर यशाच्या मागे पॅरेंट्सचा सपोर्ट असणं गरजेचं असतं. घरच्यांच्या सपोर्ट असल्याशिवाय आपण बाकी काही करू शकत नाही. नाही तर म्हणजे खरं आहे, अगदी खरं आहे. म्हणजे जर घरच्यांचा सपोर्ट असेल तर मुलगा काय, मुलीही मोठा पल्ला यशाचा गाठू शकतात, राईट? ठीक आहे. हे प्रिपरेशन करत असताना माझ्या मते तुझी बॅच 2022 साली तू लावली होती, हो 22 जेव्हा आपला ऑफलाईन स्टार्ट झालं होतं, कोरोना आफ्टर कोरोना. आणि मधुरा बहुतेक तू 2023ला बॅच लावली होती, सप्टेंबर. आता साधारणतः 2 वर्ष झाले, 2-2.5 वर्ष हा टाईम पिरियड आपण पकडूयात स्टँडर्ड. तर मीन वाईल तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्याच्या नंतर कोणी असं टोमणे वगैरे मारत होतं की बाबा आता क्लास लावले, क्लास झाले, सिलेक्शन होत नाही, असं काही होत होतं का?
किती दिवस क्लास करायचे असं म्हणजे ते तर नॉर्मल आहे, सगळेच बोलतात आता. येस, सगळे नॉर्मल आहे. बट अशा वेळेस मनात काय विचारायचं? कुठेतरी करून घ्यावा जॉब, पण मग सरांचे गायडन्स, बाबा तुम्ही प्रयत्न चालू ठेवा, तुमचं होतं होणार. आणि आज झालंही तसं आज सरांच्या झालंय म्हणण्यानुसार. खरंय. हां, ठीक आहे. प्रयत्न सोडू नका फक्त. राईट, राईट, राईट. प्रयत्न सोडू नका. प्रयत्नांती परमेश्वर. राईट. मधुरा, एखादा तरी डाऊन फेज आला असेल प्रिपरेशनमध्ये? काही नाही, जेव्हा रिलेटिव्स वगैरे बोलत असतात तेव्हा आपण घरचे मेन असतात, की घरच्यांचं काय म्हणणं आहे. राईट. घरचे सपोर्ट करत असल्यावर मग त्यांचं बोलणं एवढं हे होत नाही. आ- घरच्यांनी साथ दिली तर मग कशातच काही होत. अगदी बरोबर. घरच्यांची साथ असेल तर गोष्टी पुढे जातात. माझा अजून एक प्रश्न असा होता, की ह्या एक्झामचा जो फॉर्म भरलेला होता महावितरणचा, तुम्ही ज्युनियर अकाउंटंटचा, कुठं असं अपेक्षित होतं की हा रिझल्ट लागेल म्हणून? नाही, तसं अपेक्षित माहिती होतं की आपलं सिलेक्शन होईल, कारण पेपर छान गेला होता. पेपर हां, छान गेला होता. पेपर. आता मी थोडंसं सांगू इच्छितो की महावितरणचा जो ज्युनियर अकाउंटंटचा पेपर आहे, तो बँकिंगचं प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप सोपा जात असतो. मी माझ्या तोंडातून सांगण्यापेक्षा थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेऊयात की बँकिंगचे पेपर तुम्ही दिले. माझ्या मते तुम्ही दोघीही यावेळेस IBPS क्लर्क आणि IBPS PO मेन्सला होतात, बरोबर? हो. तुम्ही IBPS क्लर्क आणि IBPS POच्या प्री एक्झामची तुलना जर तुम्ही महावितरणच्या प्री एक्झाम सोबत केली तर डिफिकल्टी लेवल टक्केवाईज किती येईल? 50-60%. 50% म्हणजे 50%. जे क्लर्कचे जो काही पेपरची डिफिकल्टी असते त्याच्या निम्माच डिफिकल्ट पेपर तिथं असतो. ठीक आहे, बरं. क्लर्क लेवल पण म्हणू शकतात. म्हणजे RRB मला क्लर्क. सोपा गेला तेवढा. अच्छा, RRB क्लर्क लेवल असंही त्यांचं म्हणणं आहे. माझ्या मते त्यापेक्षा सोपाच असावा. ठीक आहे. हे करत असताना तुम्हाला एक स्पेशल सब्जेक्ट होता अकाउंट नावाचा, राईट? तर त्यासाठी संकल्पाचा तुम्हाला कसा फायदा झाला? संकल्पाचा फायदा, आमचा बेस चांगला होता, त्यामुळे मग आम्ही समीर सरांचं लेक्चर बघितलं. त्यांनी महावितरणची ॲड आल्यावर लगेच म्हणजे सिलेबस वगैरे आम्हाला पूर्ण क्लिअर करून दिला, बरोबर. की हा सिलेबस आहे. त्यामुळे मग आम्हाला पुढची तयारी करायला सोपं गेलं, की हा आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे वाचायचं आहे. अच्छा. दीपाली, अकाउंट मध्ये कशा टाईपचे क्वेश्चन येतात जरा आपल्या ऑडियन्सला सांगते का? अकाउंटमध्ये एक तर अकाउंटिंग स्टँडर्डवरती क्वेश्चन्स होते, आणि जनरल आपलं ते क्लोजिंग बॅलेन्स, ओपनिंग बॅलेन्स, त्याच्यावरती थोडे कॅल्क्युलेटिव्ह होते. त्या मानाने इझीच होते क्वेश्चन. फायनल अकाउंटवर क्वेश्चन होते, ट्रायल बॅलेन्सवर होते. 11-12चा बेस म्हणू शकता, आणि थोडं BComचं ॲडव्हान्समध्ये थोडंसं. अच्छा, म्हणजे थोडक्यात तुमचं 11वी-12वीला जर तुम्ही कॉमर्स व्यवस्थित केलेलं असेल आणि BComलाही थोडंसं लक्ष दिलं असेल बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा, तर ह्या गोष्टींचा नक्कीच फायदा होतो. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही कॅल्क्युलेशनवाले क्वेश्चन्स होते तेही खूप जास्त असे डिफिकल्ट नव्हते, राईट? माझ्या मते. हां, ठीक आहे. तर दुसरा मुद्दा असा की आता ही जॉब तुम्ही, आता मी थोडंसं दीपालीबद्दल सांगतो. दीपाली, तुझं अजून एक सिलेक्शन झालेलं, ऑडियन्सला सांगते का कशात झालेलं म्हणून? येस सर, देवगिरी बँकेत सुद्धा माझं सिलेक्शन झालं होतं. अच्छा. ॲक्च्युली हा रिझल्ट येण्याच्या आधी देवगिरी बँकेचा रिझल्ट आला होता, आणि त्यावेळेस माझ्याकडे कोणताही जॉब नव्हता. त्यामुळे, आणि अपेक्षित पण नव्हतं की याचा रिझल्ट इतक्या लवकर येईल. आता खूपच लेट होत होता, त्याच्यामुळे मी सध्याचं देवगिरी बँक जॉईन केली होती. बँक जॉईन करण्यामागचं कारण जर समजलं तर योग्य राहील. नाही का? ॲक्च्युली कसं राहतं, मुलींच्या बाबतीत जर एखादा जॉब हातात असेल तर स्थळ जमण्यासाठी त्याचा एक चांगला फायदा होत असतो की मुलगी जॉब करते आणि त्या गोष्टी पॅरेंट्सलाही त्या गोष्टींची जाणीव असते की बाबा त्यांच्यासाठी हा विषय खूप सेन्सिटिव्ह असतो. एक वेळेस मुलाच्या लग्नाचा विषय थोडासा साईडला ठेवला जातो, परंतु मुलींच्या बाबतीत असं केलं जात नाही. बट मला खूप जास्त असं अपेक्षित आहे की येणारे 1 एप्रिलला तुमची ती येणारी रिझल्टही लागेल, राईट? हो सर, अपेक्षित आहे. चांगला गेला आहे पेपर IBPS. पेपर चांगला गेलेला आहे. बरं, प्रिपरेशन करत असताना तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये बॅच केली होती दोघींनी, हो, आणि त्यानंतर आपला संकल्प क्लासेसतर्फे ऑनलाईन बॅचेस सुद्धा दिल्या जातात. तर ऑफलाईन सोबत नंतर प्रॅक्टिससाठी ऑनलाईनचा सपोर्ट दिला जातो, रेकॉर्डेड बॅचेसचा. तर ऑफलाईन आणि ऑनलाईन इफेक्टिव्ह काय, का दोन्हीही इफेक्टिव्ह आहे? दोन्ही तसं म्हणलं तर इफेक्टिव्हच आहे. पण तुम्ही जर ऑफलाईन तुम्हाला सोयीस्कर पडत असेल, आणि ऑफलाईन प्रिपरेशन केल्यानंतर त्याला सपोर्टिव्ह ऑनलाईन तुम्ही केलं, तर तुमचं अजून एकदा रिवाईज होतं आणि स्ट्रॉंग होतं ते सब्जेक्ट. जसं की आकाश सरांची कॉन्ड बॅच,
तुम्ही जर ती कंप्लीट केली 1 वेळेस 2 वेळेस तुमचं खूप स्ट्रॉंग होतं. म्हणजे तुम्हाला अजून त्याची फक्त प्रॅक्टिस आणि मॉक टेस्ट द्यायची गरज पडेल. बाकी सिलेबस तर पूर्ण कव्हर होऊन जातो त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. मधुरा, सगळ्यात आवडतीचा विषय कुठला होता क्वांट एल आर इंग्लिशपैकी? माझं कॉन्ट एवढं चांगलं नव्हतं, त्यामुळे रिझनिंग आणि इंग्लिश पण. बट मग क्वांट हे सावत्र लेकरू सारखं वागवलं की त्याला आपलं लेकरू म्हणून वागवलं होतं? नाही, त्याला जास्त आपलं लेकरू म्हणून मागवलं. हा, बरोबर आहे. म्हणजे आई पण जे लेकरू जास्त त्रास देतं त्याला जास्त माया देत असते. दीपाली, तुझ्याबद्दल कुठला सब्जेक्ट आवडतीचा हो सगळ्यात जास्त? सगळ्यात आधी तर रिझनिंग माझ्या आवडतीचा होता. पण कॉन्ट म्हणजे तसं भीती वाटायची कॉन्टची, गणिताची. पण जेव्हा अमित सरांचं ऑफलाईनमध्ये लेक्चर केले मी, तेव्हा म्हणजे त्यांची टीचिंग करण्याची पद्धत त्याच्यामुळे मला नंतर फेवरेट सब्जेक्ट माझा कॉन्ट झाला आहे. अच्छा, आणि स्ट्रॉंग पण. ठीक आहे. ही जास्त स्तुती झाली, बट ठीक आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे हेच फीडबॅक आहेत. ट्रू आहे. आणि नावडतीचा विषय कुठला होता तुझा? माझा ॲक्च्युली तसं तर मला इंग्लिश थोडं हार्ड जातं. अच्छा. पण त्याची प्रिपरेशन केल्यावर ते पण म्हणजे कट ऑफ काढण्या इतकं आहे. म्हणजे कट ऑफ निघतो त्याचा. आता तू ऑब्वियस आहे, तू मेन्सला गेलेली आहेस म्हणजे तुला या गोष्टींचं बऱ्यापैकी नॉलेज आहे. माझं म्हणणं असं आहे की इंग्लिशसाठी कशा पद्धतीने इंग्लिशला टॅकल केलंस? इंग्लिशसाठी तर आधी तुम्हाला जे फेवरेट्स रायटर आवडतात त्यांचे बुक्स वाचा तुम्ही. आणि तू कुठलं नंतर वाचलंस? मी चेतन भगतचे वाचले होते. ॲक्च्युली अच्छा. माझ्या फ्रेंडनी मला सजेस्ट केले होते. तिला आवडतात बुक्स रीड करायला. नंतर मग इंडियन एक्सप्रेस पेपर डेली एक पेज तुम्ही जो तुम्हाला आवडतो, स्पोर्ट्स आवडतो किंवा बाकी वर्ल्डच्या न्यूज आवडतात ते वाचलं तरी पण होऊन जातं. म्हणजे अच्छा. रीडिंग आणि मॉक टेस्ट आणि सेक्शनल टेस्ट पण चांगली इफेक्टिव्ह पडते त्यासाठी. अच्छा, आर सीचे क्विझेस वगैरे द्यायचे का तुम्ही? हो, आर सीचे स्मार्ट किडामधून द्यायचे. अमित सरांनी सजेस्ट केले होते तेव्हापासून ते पण देते. त्याने पण इम्प्रूव्हमेंट आहे. अच्छा, बरोबर आहे. बॅच संपताना मी जे शेड्यूल दिलं होतं ते, हां. राईट. बॅच संपताना जे काही शेड्यूल दिलं ते त्यांनी प्रॉपरली फॉलो केलं. त्यानंतर त्यांचा कनेक्ट माझ्याशी कमी होता. त्यानंतर मागच्या 2-3 महिन्यापासून त्या परत काउन्सिलिंगला यायला लागल्या होत्या. तर या गोष्टींचा कुठं ना कुठेतरी फायदा होत असतो. ठीक आहे. मधुराकडे द्या. मधुरा, इथून पुढं काय करण्याची इच्छा आहे? की क्लर्कमध्ये जर पुढं 1 एप्रिलला सिलेक्शन झालं तर क्लर्क जॉईन करणार की महावितरणमध्ये राहून बाकी रेग्युलेटरी बॉडीजची प्रिपरेशन करणार आहे? इच्छा तर तीच आहे की क्लर्क न जॉईन करता बाकी मोठ्या पेपरचे. हां, सेवी, नाबार्ड, RBI RBI. अशा रेग्युलेटरी बॉडीजची. ठीक आहे, आपल्याकडं तोही सपोर्ट इथं अवेलेबल आहे. ठीक आहे. अजून एक मुद्दा की बाबा मॉक देत असताना ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचा? ते खूप इम्पॉर्टंट आहे. जर मॉक दिलं आणि नुसती मॉक दिली आणि नंतर काही बघितलं नाही तर मग त्याचा काही फायदा होत नाही. आम्ही आत्ता शिकलोय की मॉक देऊन मग ॲनालिसिस करायचं आहे, कसं करायचं आहे. आणि अमित सरांनी ते खूप छान समजून सांगितलं. ठीक आहे. थोडंसं ज्युनियर अकाउंटची जी पोस्ट आहे त्याबद्दल मी थोडीशी विद्यार्थ्यांना माहिती देतो. ज्युनियर अकाउंटच्या पोस्टमध्ये तुम्हाला वेगवेगळे झोन अलॉट केले जातात. माझ्या मते तुमचे झोन सांगताल का मला कुठले कुठले भेटलेले? मला ॲक्च्युली जळगाव भेटलेलं आहे. अच्छा, जळगाव झोन. आणि मधुरा तुला? आणि मला संभाजीनगर. संभाजीनगर. अच्छा. तर दीपालीला जळगाव झोन भेटलेला आहे आणि मधुराला छत्रपती संभाजीनगर झोन भेटलेला आहे. आता ॲक्च्युली मधुराच्या बद्दल एक गोष्ट सांगायची राहिली. तिचा पूर्ण महाराष्ट्रात मुलींमध्ये रँक नंबर 1 आहे, जरी ओव्हरऑल लिस्टमध्ये 5वा रँक असला तरी. तर ह्या जॉबमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला बिलिंग डिपार्टमेंट, जे अकाउंट डिपार्टमेंट असतं, बिलिंग रिलेटेड क्रॉस व्हेरिफिकेशन असतं. दिवसभरातला वर्कलोड हा 2-3 तासाचा असतो. तुमचा जो काही इंजिनियर ज्याच्या अंडर तुम्ही काम करत असतात त्यांच्या सपोर्टवर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. दिवसभरात 2-3 तासाचा वर्कलोड असतो आणि आपले बरेचसे विद्यार्थी असे जे की त्यांनी आता जॉईन करून बाकीच्या पुढच्या एक्झाम्सचं त्यांचं प्रिपरेशन चालू आहे, राईट. सॅलरीबद्दल बोलायचं झालं तर असिस्टंट इंजिनियरची सॅलरी माझ्या मते इन हँड जोपर्यंत प्रोबेशन टाईम पिरियड आहे तोपर्यंत 25,000पर्यंत जाते आणि आफ्टर प्रोबेशन ही सॅलरी 50,000पर्यंत जाते. जर तुम्हाला भांडूप झोन किंवा पुणे झोन भेटलं तर जो HRA असतो तो 27% भेटतो आणि माझ्या मते बाकी 18% तुम्हाला बाकीच्या झोन्समध्ये भेटत असतो. तर प्रोबेशन टाईम पिरियडपर्यंत बऱ्यापैकी काम असतं. शनिवार रविवार सुट्टी असते. त्यातल्या त्यात 10ला गेले की संध्याकाळी 5:30-6पर्यंत तुम्ही बऱ्यापैकी फ्री होऊन जात असता. म्हणजे सध्याला बँकचा लोड जर पाहिला तर त्या दृष्टिकोनातनं
हा वाला पार्ट माझ्या मते सोपा आहे. जरी सॅलरी कमी असली तरी पण मग बाकीचे एक्झामचं प्रिपरेशन चालू राहतं. बरं, आता नेमकं कशा पद्धतीने पुढे प्रिपरेशन करणार आहे? सध्याला अपकमिंग एक्झामचा सध्याला चालू आहे का तयारी? हो SBI क्लर्क. हा SBI क्लर्कची तयारी चालू होती आणि सोबत सोबत मेन्सची सुद्धा तयारी चालू होती. अच्छा, ठीक आहे. NICL वगैरे. अच्छा, मला एक पॉईंट असा विचारायचा आहे की जे बरेचसे विद्यार्थी आपल्याकडे BCom करतात, त्यांचे वेगवेगळे करिअर चॉईसेस असतात. तर मोस्टली तुम्हाला ग्राउंड रिलेटिव्ह बऱ्यापैकी माहिती, तुम्ही त्यातनं गेलेलं असल्यामुळं, तर तुम्ही अशा विद्यार्थ्यांना काय सजेस्ट करताल? BCom करताना तर रेग्युलर केलं पाहिजे, कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर वगैरे अटेंड करून. कारण आपण BComला नीट अभ्यास करत नाही आणि नंतर मग अशा नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज आल्या, कॉर्पोरेट म्हणा किंवा एखादा जॉब म्हणा, तर तेव्हा मग आपल्याला तोच सिलेबस डबल हे करतात. कारण इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा BCom रिलेटेड भरपूर क्वेश्चन विचारले जातात. बरोबर आहे. मग अशा केसमध्ये बरेचसे विद्यार्थी MCom हा ऑप्शन निवडतात आणि CA हा ऑप्शन निवडतात. तर ही प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल चॉईस असते. तर तुम्हाला कधी असं वाटलं होतं की बुवा तुमच्याच्याने बँकिंगची एक्झाम क्रॅक होईल म्हणून? नाही, हा प्रश्न मी का विचारला, कारण की सुरुवातीला त्या खूप अंडर कॉन्फिडंट होत्या. जेव्हा बॅचेस चालू होत्या बऱ्यापैकी त्यांच्या मनात भीती असायची, परंतु त्यांना ही तर एक गोष्ट समजली असेल की बँकिंग ही हुशार विद्यार्थ्यांसाठी नाही. हुशार तर आहेच त्या दोघी, बट हुशारासोबत कशाची गरज असते हे तुम्ही सांगाल तर छान वाटेल. हार्डवर्क मेन आहे, कारण रोज प्रॅक्टिस करून कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट. येस, हार्डवर्क आणि कन्सिस्टन्सी ह्या 2 गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत. दीपाली, आता तुझं काय सजेशन राहील विद्यार्थ्यांसाठी? माझं असंच म्हणणं राहील की कन्सिस्टंट राहा आणि होप्स ठेवा. सिलेक्शन एक ना एक दिवस नक्कीच एक ना होईल. एक दिवस अपना भी दिन आएगा. अपना भी दिन आएगा. राईट. ऑन दिस नोट ह्या दोघींना मी एकदा पूर्ण संकल्प टीमतर्फे कॉंग्रॅच्युलेट करतो. Thank you, sir. आणि तुम्ही ज्या गोष्टी आयुष्यात करतायत त्या चांगल्या करत राहा. पुढेही रेग्युलेटरी बॉडीजच्या प्रिपरेशनसाठी आमची पूर्ण साथ तुमच्यासोबत असेल. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सो मच.